नागपंचमी विशेष रव्याचा उंडा बनवण्यासाठी मी ते 1 वाटी कोमट पाण्यामध्ये 1 वाटी किसलेला गूळ घातलेला आहे। गूळ पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे। त्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी जाडा रवा, आवडीनुसार ड्रायफ्रुट्स, वेलची पावडर, 1 चमचा तूप घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा तास आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे। अर्ध्या तासानंतर झाकण काढून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या भांड्यामध्ये उंडा बनवायचा आहे त्याला तूप लावून थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून त्यामध्ये तयार मिश्रण ओतायचं आहे। एकीकडे तवा प्रीहीट करून घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे जाळीवरती। वरतून अर्धा चमचा तूप पुन्हा सोडायचं आहे आणि वरती मोठं पातेलं ठेवून 20 ते 25 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे मंद गॅसवरती। 20 ते 25 मिनिटांनंतर सुरी रोवून चेक करायचं आहे मिश्रण शिजलं आहे की नाही ते। पूर्णपणे थंड झाल्यावरती एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। उंडा आपला तयार झालेला आहे। संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा।